आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी रेसिपी बनवतो आहे। भरलेले कारले बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी अशी रेसिपी आहे। ज्यांना कारले आवडत नाही ते सुद्धा या पद्धतीने कारल्याची भाजी केल्यावर नक्की आवडीने खातील। तेव्हा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। भरलेले कारले सोप्या पद्धतीने कसे करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप सारे रेसिपीज टाकल्या आहेत, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण भरलेली कारली बनवतोय। त्याच्यासाठी आपण 1 पाव कारले घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारले आणि आता त्याचं बाहेरचं कवर काढून घेतोय। चिलणीचा वापर करतोय आपण आणि हलकं चिलून घेतोय, खूप जास्त काढणार नाही आपण त्याचं कवर। आणि आता त्याच्या एका कारल्याचे दोन्ही साईडचे टोकं आपण आता कट करून घेतोय। अशाच प्रकारे आपण सगळे कारले चिलून त्याचे दोन्ही साईडचे टोकं काढून घेतोय। आता आपण एक कारलं घेतलंय, त्याला मधनं कट करून घेतलेलं आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण सगळ्या बिया काढून घेतोय। आपल्याला स्टफ कारलं करायचं आहे, त्याच्याकरता आपण सगळं आतले बिया काढून घेतोय कारल्यातल्या। बघू शकता आपण कारल्यातल्या बिया कशा काढून घेतलेल्या आहे। अशाच प्रकारे सगळ्या कारल्याच्या बिया आपण काढून घेतोय आणि त्याला स्टफिंगसाठी रेडी करतोय। आता आपण सगळ्या कारल्याच्या बिया काढून घेतल्या आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपण एका बाउलमध्ये अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हे हळद आणि मीठ आपण कारल्याच्या आतल्या भागाने आणि बाहेरच्या भागाने लावून घेतोय। याच्याने कारल्याला चव पण येते आणि त्याचा कडवटपणा पण कमी होतो, म्हणून आपण बाहेरनं आणि आतनं हळद आणि मीठ लावून घेतोय सगळ्या कारल्याला। आता गॅसवर आपण एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवून घेतली आहे आणि या चाळणीवर आपण जे हळद लावलेले कारले आहे ते सगळे ठेवून 15 मिनिटं याला झाकण ठेवून वाफवून घेतोय आहे। कारल्यासाठी आपण मसाला तयार करत आहे, त्याच्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा वाटी आपण शेंगदाणे टाकून घेतोय आणि शेंगदाण्याला व्यवस्थित परतवून घेतोय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। शेंगदाणा अर्धवट परतवून झालेले आहे। आता आपण 2 टेबलस्पून तीळ त्याच्यामध्ये टाकून घेतोय आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकतोय आपण आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे करून आपण ते टाकून घेतोय आहे आणि याला व्यवस्थित आपण परतवून घेतोय। कमी गॅसवर 3-4 मिनिटं आपण शेंगदाणा आणि सगळं साहित्य व्यवस्थित परतवून घेतोय आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करत आहे आणि त्याच्यावर आपण 2 टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतोय आहे आणि थोडं कोथिंबीर टाकून घेतोय आहे ह्याच्यात आणि गॅसची फ्लेम आपली बंद आहे आणि गरम आहे आपली कढई आणि त्याच्यामध्ये आपण ते डेसिकेटेड कोकोनट आणि कोथिंबीर आपण व्यवस्थित परतवून घेतो आहे आणि परतून झाल्यानंतर त्याला आपण थंड करून घेतो आहे आणि आपला मसाला तयार झालेला आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्याला छान फिरवून घेतोय। अर्धवट फिरवून घेतलेला आपण, जरा जाडसरच आहे। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळदी पावडर टाकतो आहे, 2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे। लाल मिरची पावडर तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। 2 टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे, अर्धा टीस्पून आपण गरम मसाला टाकतो आहे, अर्धा टीस्पून आपण चाट मसाला टाकतो आहे, अर्धा टीस्पून आपण जिरा पावडर टाकतो आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे। आपण कारल्याला मीठ लावलेलं आहे, आता फक्त मसाल्यापुरती आपण मीठ टाकून घेतोय आणि त्याला मिक्सरमधनं व्यवस्थित फिरवून घेतो आहे आणि स्टफिंगसाठी आपला मसाला तयार झालेला आहे। बघू शकता किती छान मसाला तयार झाला, एकदम फाईन पावडर आहे। कारला आपला वाफवून झालेला आहे आणि मसाला आपला तयार आहे। आपण एक कारलं घेतोय आणि त्याच्यामध्ये आपला हा मसाला दाबून भरून घेतोय। एकदम छान प्रेस करायचा, असा घट्टसा मसाला प्रेस करून आपण त्याला व्यवस्थित भरून घेतोय आणि अशाच प्रकारे सगळे कारले आपण भरून घेतो आहे मसाला। त्याच्यामध्ये सगळ्या कारल्यांमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आणि थोडा मसाला आपला उरलेला आहे। आता आपण कारल्याला फोडणी देतोय, त्याच्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। तेल आपलं आता गरम होतं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 पिंच हिंग टाकतो आहे आणि आपले जे कारले भरलेले आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेतोय। आपण सगळे कारले आता परतवून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आलटून पलटून सगळ्या साईडनी व्यवस्थित कारल्यांना आपण फ्राय करून घेतोय तेलामध्ये।
कारले आधीचे शिजलेले आहे, कारण आपण ते वाफवलेले आहे. मसाला आपला शिजलेला आहे, त्यामुळे आपल्याला फक्त कारल्याला वरनं गोल्डन कलर आला पाहिजे एवढंच करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटामध्ये आपले हे कारले तयार होतात. आपले कारले सगळ्या बाजूनी परतवून झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये जो उरलेला मसाला आहे तो टाकून घेतो आहे. सगळाच मसाला आपण वापरतो आहे. छान मसाल्यामध्ये कारल्याला कोट करून घेतो आहे आणि थोडं आपण कोथिंबीर टाकतो आहे. कोथिंबीर आणि मसाला कारल्यासोबत व्यवस्थित 1 मिनिट आपण परतवून घेतो आहे. आपले स्टफ कारले तयार झालेले आहे. आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे. भरलेल्या कारल्यांचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे. झटपट होते. ह्या पद्धतीने कारले केले तर सगळ्यांना नक्की आवडतील. तुम्ही ही रेसिपी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.